श्लोक 24. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. अर्थ, कोणी ध्यानयोगाने आपल्या आत्म्याच्या द्वारे आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याला पाहतात, दुसरे साधक ज्ञानयोगाने आत्म्याला पाहतात आणि इतर साधक कर्मयोगाने त्याला पाहतात. विवरण: साधक कोणत्या मार्गाने आत्मदर्शन करून घेतं ते या व पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे. कित्येक साधन ध्यान करतात व आपल्या ठिकाणी स्वतः आपल्याच आत्म्याला पाहू शकतात. हे साधक यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा इत्यादी गोष्टी करतात. प्रत्याहाराने बाह्य विषय सुटून जातात, म्हणजेच विचार, भावना, विकार याकडे ते दृश्य म्हणून पाहू लागतात. पण आपण त्यांचे द्रष्टे म्हणजे पाहणारे आहोत असे ते मानतात. मग सारी चिंतने बाजूला सारून ते स्वतःवर स्थिर होतात, आत्म्याचे ध्यान करून आत्मानुभव प्राप्त करतात. आणि असे याचे सर्व वर्णन आपण अध्याय 6 पाहिलेले आहे. दुसरे काही लोक सांख्य तत्वज्ञानाने म्हणजेच ज्ञानयोगाने आत्म्याचा अनुभव घेतात. ते एक आंतरिक ध्यानच असते, कारण ते इंद्रियांना प्रेरणा कोण देते, मनाला प्रेरणा कोण देते, अहंकाराचे स्फुरण कोठे होते याचा शोध नित्य घेत असतात. त्यांची ही अंतरयात्रा त्यांना स्वरूपाचे ध्यान लक्षात आणून देते आणि मग त्यांना प्रकृती कोणत्या गुणांनी युक्त झाली आहे किंवा युक्त आहे, आत्म्याचा धर्म काय आहे याचे यथार्थपणे ज्ञान प्राप्त होते. मननाने ते प्रकृती पुरुषाला यथायोग्य रीतीने जाणतात व ज्ञानाचे द्वारे आत्म्याचा अनुभव घेतात. आणि ह्या सर्व गोष्टी आपण अध्याय 2 अगदी सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. काही लोक कर्मयोगाचे आचरण करतात, आपला स्वधर्म ओळखून कर्म करतात. ते कर्म परमेश्वराला समर्पण करून कर्मफलाचा त्याग करून बंधमुक्त होतात. कर्मयोगात कर्माचे फल आणि कर्माचा अहंकार यांचा त्याग करायचा असतो. म्हणजेच आपण केवळ प्रकृतीच्या विकसनाला प्रेरणा द्यायची. तिचा विकास निसर्गक्रमाने होतो. येथे आपण कर्ता नसल्याने कर्माचे फळ हे प्रकृतीच्या विकसनाचाच एक भाग होऊन जाते. त्याचे आपण केवळ साक्षी असतो आणि हाच भाव आपण मनात नित्य ठेवतो. शेताला पाणी देणे एवढे काम करायचे, पुढे प्रकृती धान्य, रस, सुगंध, फळे, फुले इत्यादी रूपात फलद्रूप होते. कर्मयोगाच्या अभ्यासाने आपण प्रकृतीचे प्रेरक असे आत्मस्वरूप असल्याचा अनुभव घेतो. हे 3 मार्ग ज्यांना ज्ञात नाहीत किंवा यांचे आचरण जे करू शकत नाहीत, असे काही लोक कोणता मार्ग अनुसरतात ते पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबू.